मित्रांनो, गुड आफ्टरनून सर्वांना. तर सर्वप्रथम तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज आपण आलो आहोत सेमीफायनल खेळायला संगमेश्वर धामणी येथे. काल आपली टीम सेमीफायनलसाठी क्वालिफाय झाली होती, तर आज आपण तिथे चालू आहे सेमीफायनल खेळायला. आणि काल भंडारी चषकमध्ये सुद्धा आपला संघ सेमीफायनलमध्ये पोहोचला, तिथे सुद्धा आजच सेमीफायनल आहे. या आधीचा ब्लॉग जर तुम्ही बघितला नसेल तर तो व्लॉग आवर्जून नक्की बघा आणि आपल्या त्या व्लॉगला लाईक आणि शेअर करा. जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या यूट्यूबच्या चॅनलला द रोमिंग प्लेअरला सबस्क्राईब नक्की करा. तर आत्ता आपण पोहोचलो आहे. पहिली सेमीफायनल चालू आहे 1 ग्रामपंचायतची. यानंतर ओपनची सेमीफायनल आहे. तर आपला अर्धा संघ आला आहे आणि अर्धा संघ म्हणजे अजून 2-3 प्लेअर फक्त यायचे आहेत. ते सगळे प्लेयर आले की सेमीफायनल चालू होईल. पहिल्या सेमीफायनलची आता पहिली इनिंग संपत आली आहे. तर जे कोणी नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघूया आता सेमीफायनल मॅचमध्ये काय होते, कोण टॉस जिंकतोय. सलग 2 वर्ष या ग्राउंडवरती आम्ही फायनल जिंकलोय. हे 3रं वर्ष हॅट्रिक होते का बघूया. आणि भेटूया थोड्या वेळामध्येच. सर्व टीमबरोबर तुमची ओळख सुद्धा करून देतो. तर आत्ताच आपला संघ सुद्धा इथे आलाय. मी आणि आकिब एकत्रच आलो होतो. पाठोपाठ आता स्वॅग पण आलाय, आम्या पण आहे. आणि इथे रिक्षामध्ये मुईन बसलाय. जरा टेन्शन आलंय मुईनला. फोनाफोनी चालू आहे जरा मुईनची. आणि आता सेमीफायनल पहिली अजून चालू आहे, संपत आली आहे. आता याच्यानंतर आपली सेमीफायनल आहे. इकडचाच धामणी गावातलाच संघ आहे, त्या संघाबरोबर आपली सेमीफायनल आहे. तर आता टॉसला गेला आपला कॅप्टन. तर बघूया काय होतंय. टॉस जिंकतोय, फिल्डिंग येते, बॅटिंग येते, काय होते ते बघूया. तर आत्ताच मॅच झाली आपली सेमीफायनलची मॅच जिंकलोय. 42चं टार्गेट होतं आणि जिंकलोय. तर टॅटू चायवाला चॅनलला सपोर्ट करा. तुम्ही इंस्टाग्रामला जरी सर्च केला टॅटू चायवाला तरी आपल्या भावाचं पेज नक्की ओपन होईल. आरवलीमधील अगदी संगमेश्वर तालुक्यातील एक उद्योजक आहे. हल्लीच चालू केले त्याने 1-2 वर्ष झाली, 2-3 वर्ष झालीत. पण खूप मोठा त्याचा असा फॅमिलीला सुद्धा सपोर्ट करतो. तेवढंच क्रिकेट सुद्धा चांगलं खेळतो असा आपला मित्र आहे. तर आज आपण ह्याच्याच टीम संघातून खेळतोय. काल पण आपण इथे खेळतो, ह्याच्याच संघातून खेळलो आणि आता सेमीफायनल जिंकलोय. फायनलला गेलो. तर बघूया आता फायनल मॅच आहे, श्रेया बरोबरच आहे. तर बघूया आता काय होते फायनल मॅच मध्ये. तर आताच फायनल 1-5 मिनिटांमध्ये पहिले राष्ट्रगीत होईल आणि मग इकडे आपल्या समोरचा संघ श्रेयाचा संघ आके आहे. टॉस होतो आता 1-5 मिनिटांमध्ये आणि मॅच चालू होईल. बघूया टॉस जिंकतोय का आपला संघ. डाव्या साईडला जो टॅटू उभा आहे तो आपला संघ आहे. कोण मागतोय बघूया टॉस जिंकतोय का. छापल आहे, थांबायच्या जागेवरती. आणि इथे आपला संघ आहे. आकिब आहे, आम्या, मुईन, स्वॅग आणि या साईडला संघ आरवलीचा संघ सुरुवात करतोय. समोर आहे श्रेयाचा संघ. श्रेया आहे, आक्या आहे, अनिकेत आहे, पद्या आहे. बघूया काय होतं या मॅचमध्ये. आत्ताच मॅच झाली फायनल मॅच आणि यावर्षी या ग्राउंडवरती हॅट्रिक झाली. तुझी 2 वर्ष, मुईनची 2 वर्ष, माझी 3 वर्ष, आम्याची 4 वर्ष. मुईनची 2 वर्ष आणि फायनल जिंकलोय. जाम भारी वाटतंय. आता हो फायनल पण तशी 1 साईड झाली. श्रेया लोकांची टीम होती. स्कोर आमचा 5 ओव्हरला 49 झाला होता. 50 रन म्हणजे तसं ह्या ग्राउंड थोडा कठीण होता. पण आमच्या बॉलर्सने पण खूप चांगली बॉलिंग केली. पहिली ओव्हर स्वॅग, दुसरी ओव्हर मुईन, तिसरी ओव्हर मी टाकली. चांगली बॉलिंग पडली आमच्या सगळ्यांकडून. तर आता बक्षीस समारंभ होतोय पण आम्ही बक्षीस समारंभाला थांबत नाही. कारण आज भंडारी चषकची आपण आपली सेमीफायनल, पहिली सेमीफायनल 8चा टायमिंग दिला आहे. आता 6 वाजलेत. घरी जाईपर्यंत एक 6:30 होतील. 6:30 म्हणतो, 7:30 होतील घरी जाईपर्यंत. सो आता काय थांबत नाही, जरा फ्रेश होतो इथे आणि लगेच निघणार आहोत. तर आजच्या ट्रॉफीचे तुम्हाला जर फोटो बघायचे असतील तर खाली मी माझं इंस्टाग्राम ID मेन्शन करेन. त्या ID वरती जाऊन तुम्ही नक्की फोटोज वगैरे बघू शकता आणि त्या IDला फॉलोसुद्धा करा. तर भेटूया थोड्या वेळामध्येच. तर आलो आता डायरेक्ट क्रीडा संकुलला. सेमीफायनल मॅच चालू होते. ओपनची आहे पहिली सेमीफायनल, म्हणजे आपलीच आहे. आपली आणि फातिमा सी फूड्स यांची आता सेमीफायनल आहे. तर बघूया त्या मॅचमध्ये एखादं टॉस जिंकलो आहे, फिल्डिंग घेतली आहे. तिथून जशी फायनल झाली तसं डायरेक्ट निघालो, घरी गेलो, फ्रेश झालो आणि आता डायरेक्ट इथे आलो आहे. सेमीफायनल आहे, तिकडे फायनल जिंकलो आहे. आता बघूया इथे पण तोच प्रयत्न असेल.
फायनल जिंकायचं. तर बघूया आता काय होते ते. सगळे प्लेयर्स आपले आलेले आहेत. टॉस जिंकून पण फिल्डिंग घेतली आहे. सिरीज भेटली आहे. बघूया आता काय होते. जाऊन पोहोचले 28 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. फातिमा सीफूड रत्नागिरी संघ आपण पाहतोय अजून या षटकामधले डबल 4 चेंडूचा खेळ शेष बाकी आहे. 4 चेंडूंवरती किती धाबा इथे वसूल केले जातील पाहूया. उतुंग फटका खेळलाय, चेंडू खाली येतोय, क्षेत्ररक्षक करत नसेल चूक, पकडतोय झेल. अजूनही या षटकामधले डबल 3 चेंडूंचा खेळ शेष बाकी. बॅटर तयार, झॅम्पा कशा प्रकारे मारा करेल, खोदून काढलाय, उचंग फटलला खेळलेला आपल्याला पाहायला गावेल, परंतु फटका फसतोय. इथे माघारी परतावं लागेल, अर्थात गावतोय. दबाव निर्माण केलाय, दबावावरती प्रभाव काढावा लागेल. राज टोडणकर यावेळेला ऑन फायर होताना पाहायला गावतोय. चेंडूला दिशा देतोय, पॉइंट आउट करतोय आणि त्यानंतर लगावलाय धमाकेदार. नक्कीच काय भंडारी चॅम्पियन ट्रॉफी षटकार. अन्सार मुल्ला सर यांच्या माध्यमातून यश अदनकर साठी डबल 500 रुपयाचं कॅश प्राइज इथे ऑन पाहायला गावलं. त्यानंतर स्ट्राईक एट वरती सज्ज होता निखिल सुरे. निखिलच्या बॅट मधून षटकार येतोय. वा भाई वा, इथे काय घडलं. गावडे सरचे सुद्धा नक्कीच सुरेख एफर्ट पाहायला गावत आहेत. दरम्यान पुन्हा एकदा सामन्याकडे बोलूया. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला गावत आहे. रनिंग बिटवीनचा ताळमेल, यावेळेला काय घडलंय काय बिघडलंय पाहूया. सामना नक्कीच इथे काय घडलंय. सामना टाय इथे होताना पाहायला गावलोय. सुपर ओव्हरचा थरार यावेळेला पहा. तर झाली आपली एन्जॉय रत्नागिरीची मॅच होती. मॅच टाय झाली, सुपर ओव्हर झाली. सुपर ओव्हरला हरलो. सेमीफायनल मॅच 6 वर्ष झाली आहेत. फायनल नाही खेळलो इकडे या ग्राउंडवरती. 6वं वर्ष आहे या स्पर्धेचं. आता काय फायनल मॅच चालू आहे आता. फातिमा सीफूड्स आणि मुरुगाड या 2 संघांमध्ये. इथे सोहम पण बसलाय माझ्या बाजूला. काय हरलो, काय मूडच नाही आता कसला काय व्लॉग वगैरे करायचा. हा व्लॉग संपवतो इथेच. भेटूया मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये, नवीन ठिकाणी क्रिकेटच्या टुर्नामेंटला. तोपर्यंत जे कोणी नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जर क्रिकेटबद्दलचे हे व्लॉग तुम्हाला आवडत असतील त्या व्लॉगला लाईक आणि शेअर नक्की करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.